नमस्कार मित्रांनो, आपण दिवसभर कष्ट करतो, मेहनत करतो, पण तरीही घरात पैसा टिकत नाही, समृद्धी येत नाही आणि मनात प्रश्न येतो, माझ्या नशिबातच नाही का धन? पण शास्त्र सांगतं, नशीब नाही तर आपल्या काही दैनंदिन सवयीच आपल्या प्रगतीत अडथळा आणतात. ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार आज मी तुम्हाला अशा 10 गोष्टी सांगणार आहे, ज्या केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि घरात सुखसमृद्धी स्थिर होते. 1. कापूर आणि दान. ज्या घरात कापूर जळतो तिथे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. आठवड्यातून एकदा तरी घरात कापूर जाळा. आणि लक्षात ठेवा, निसर्गाचा नियम आहे, तुम्ही जे देता ते दुप्पट परत येतं. गरजूंना अन्नदान आणि पैशाचं दान, भाग्य उजळतं. 2. सायंकाळची पूजा आणि अन्नदान. दर संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात 2 लवंग टाका. हा दिवा मुख्य दरवाजावर ठेवल्यास पूर्वजांचे आणि लक्ष्मीचे आशीर्वाद मिळतात. स्वयंपाक करताना पहिली भाकरी गाईला द्या. हे अन्नदान अत्यंत शुभ मानलं जातं. 3. स्वच्छता आणि झाडूचे नियम. सूर्यास्तानंतर झाडू मारू नका. वास्तूनुसार यामुळे लक्ष्मी निघून जाते. झाडू कधीही पलंगाखाली ठेवू नका आणि घराचे कोपरे, विशेषतः ईशान्य, नेहमी स्वच्छ ठेवा. 4. जेवणाचे शिष्टाचार. जेवणाचं ताट आदराने ठेवा. ताटात हात धुवू नका. जेवताना राग, वाद, आवाज टाळा आणि शक्य असल्यास पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून जेवा. 5. पूजा घर आणि तिजोरी. पूजा घरात एकाच देवाच्या 2 मूर्ती समोरासमोर ठेवू नका. तिजोरीत हळदकुंकू पिवळ्या कापडात बांधून ठेवा आणि चंदन किंवा अत्तर ठेवल्यास धन स्थिर राहतं. 6. समृद्धीचे विशेष उपाय. तिजोरीत किंवा पर्समध्ये लाल दोऱ्यात बांधलेली 3 चिनी नाणी ठेवा. घरात चांदीचा मासा ठेवणे अत्यंत शुभ मानलं जातं. यामुळे आरोग्य आणि शांतता वाढते. 7. उंबरठा पूजन. घराचा उंबरठा म्हणजे लक्ष्मीचा प्रवेशद्वार. दररोज स्वच्छ करून तुपाचा दिवा लावा. यामुळे लक्ष्मी घरात स्थिर राहते. 8. पिंपळाची सेवा. दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी, दूध, काळे तीळ आणि गूळ अर्पण करा. मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि मागे वळून पाहता घरी या. हा उपाय आर्थिक अडथळे दूर करतो. 9. संध्याकाळची निषिद्ध कामे. संध्याकाळी झोपणे, नखे काढणे, पैसे देणे घेणे टाळा. ज्या घरात महिलांचा अपमान होतो किंवा मद्यमांसाला महत्त्व दिलं जातं तिथे लक्ष्मी टिकत नाही. 10. वैयक्तिक शिस्त आणि वास्तू. फाटलेले खिसे त्वरित शिवा. पाकिट मागच्या खिशात ठेवू नका. स्वच्छता, दात, नखे, केस अत्यंत महत्त्वाची आहे. घराच्या ईशान्य कोपऱ्यात पाण्याचा कलश ठेवल्यास धनवृद्धी होते. निष्कर्ष. जर तुम्हाला जीवनात समृद्धी हवी असेल तर सकाळी लवकर उठा, आईवडिलांचे आशीर्वाद घ्या आणि भगवद्गीता किंवा दासबोध यांसारख्या ग्रंथांचे वाचन करा. श्रद्धा, शिस्त आणि सदाचार यांच्यातच खरी लक्ष्मी आहे. जर तुम्हाला अशीच आध्यात्मिक आणि उपयुक्त माहिती हवी असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.